काय होतं, कुठल्या मुद्द्यावर चर्चा होते पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातले अपडेट घेत राहू, तुम्ही अशाच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। एमआयएमच्या आणखी एका नगरसेवकाचं सदस्यत्व रद्द करण्यात आले। प्रभाग क्रमांक 138 मधील नगरसेवक रोशन शेख यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आले। जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं नगरसेवक पद गेले। तिसऱ्यांदा भाजपला लॉटरी लागली आहे। आणखी एक नगरसेवक भाजपचा वाढणार आहे। दुसऱ्या क्रमांकावरील भाजप उमेदवार नगरसेवक होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। यापूर्वीही अपात्रतेच्या 2 प्रकरणात दुसऱ्या क्रमांकाचे भाजप उमेदवार नगरसेवक झालेत। सलग तिसऱ्यांदा अपात्रतेचा फायदा भाजपला होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पालिकेतील भाजपची ताकद ही दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडे। भाग्यश्री, एमआयएमच्या आणखी एका नगरसेवकाचं सदस्यत्व रद्द झालंय, काय अधिक माहिती? नक्कीच खरं तर अपात्र नगरसेवकांची जी नोंद आहे ती जास्त आहे, म्हणजे जात पडताळणीसाठी त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। तर जवळपास हे जे नगरसेवक आहेत हे 79 नगरसेवक आहेत ज्यांची जात पडताळणी प्रमाणपत्र जे आहे ते प्राप्त झालेलं नाही आणि त्यामुळे ही पदं जी आहेत ती रद्द होताना पाहायला मिळतात। याआधी आपण बघितलं की ठाकरेंचे एक नगरसेवक जे आहेत त्यांचं पद रद्द झालं आणि दोन एमआयएमची पदं रद्द झालेली आहेत। आणि आता आपण बघतोय तर हे तिसऱ्यांदा लॉटरी जी आहे ती लागलेली पाहायला मिळते। रोशन शेख यांचं पद देखील रद्द झालेली आहे। त्यांनी वेळेत जात प्रमाणपत्र जे आहे ते सादर केलं नाही आणि त्यामुळे पद रद्द होतं अशी सभागृहात काल घोषणा झाली आहे। त्यामुळे आता दुसऱ्या नंबरवर तिथे देखील भाजपच 138 मध्ये, त्यामुळे त्या नंबरचं जे दुसऱ्या नंबरवर भाजप असल्यामुळे ते नगरसेवक होण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे अर्थातच भाजपची जे नगरसेवकांची संख्या आहे ती वाढतीये आणि त्यामुळे भाजपला याचा कुठेतरी एक फायदा होणार आहे। सगळ्या समित्यांमध्ये देखील त्यांचं यासाठी एक जागा देखील या सगळ्यामध्ये वाढू शकते असं देखील बोललं जात आहे। निश्चित। भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। शरद पवारांच्या गटावर काँग्रेसनं बॉम्बगोळा टाकलाय।